आणि आमचा साहेब गणेश नाईक तसेच माजी खासदार आणि संजीव दादा नाईक यांचं इथे आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्याने आपण दादांचं स्वागत करायचं आहे की वेळात वेळ काढून दादा सगळीकडे पोहोचतात, कारण त्यांना आपली लोकांशी, आपल्या परंपरेशी, आपल्या संस्कृतीशी तेवढंच प्रेम आहे जेवढं तुमच्या सगळ्यांना त्यांच्यावरती प्रेम आहे. एकदा जोरदार टाळून जाऊ देत संजीव दादांसाठी. तसंच मगाशी मी म्हटलं होतं की आपली नगरसेविका अदितीताई सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या अदितीताईंसाठी सुद्धा होऊन जाऊ देत. तसेच ताईंचे पती सुद्धा इथे आहेत, हर्षद दादा. हर्षद दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हर्षद दादा भोईर सुद्धा इथे उपस्थित आहेत अदितीताईंसोबत. तसे जेवढे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांच्या सगळ्यांचं सार्वजनिक होळी उत्सव 2026 मध्ये आम्ही सगळे स्वागत करीत आहोत, कारण सगळे वेळात वेळ काढून इथे. माळी सुप्रसिद्ध गायक सालाबादप्रमाणे दरवर्षी यावर्षी आपल्या स्वप्नील नाईक यांचे मित्र परमेश वाळे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाले पाहिजे. एक मधुर आवाज, गोड आवाजाने आपल्या सर्वांना या ठिकाणी होळीच्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या स्थानिक नगरसेविका आदितीताई नाईक. या होळीच्या सणानिमित्त आज या ठिकाणी ताईंचा शुभ सन्मान होतोय. त्याचप्रमाणे हर्षल भोईर यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे आज या मंचावर. होळीच्या निमित्ताने सार्वजनिक होळी उत्सव 2026 मनोरंजनाचा असा मोठा हा कार्यक्रम.
खूप चांगलं योगदान या ठिकाणी सर्व म्हात्रे आली, पाटील आली, नाईक आली व ग्रामस्थ मंडळ, बोनकोडे व्यापारी मित्र मंडळ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या सदस्य या ठिकाणी झालेले आहेत, त्यांचं देखील या मंचावर आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनोदजी म्हात्रे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या युवकांतर्फे. युवकांचे शान विनोद भाऊ म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी या मंचावर शुभ सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आपला 75वा वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आम्ही या मंचाच्या वतीने देतोय. आदरणीय ग्रामस्थ मंडळ बोनकोडेच्या वतीने या ठिकाणी देतोय. मायेची शाल आणि सन्मान होणार आहे आज या होळीचा महोत्सव या निमित्ताने. या ठिकाणी हा ऑर्केस्ट्रा जो दिलेला आहे तो सालाबादप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आणि परेश माळी हे त्यांचे चांगलेपणे शुभ सन्मान होतोय. आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या नानांसाठी. या ठिकाणी संजीवजी नाईक साहेबांना मी मायग बाप तू पांडुरंग, तुझ्या नामात झालो मी दंग. वाटही चाललो पंढरीची, टाळ हाती धरला मृदुंग. सगळ्यांचे हात वर. हॅलो, आता निवडून आली आमची आदिती ताई. आता निवडून आली आमची आदिती ताई. आता निवडून आई गावदेवी माते, पाव माझे नवताला. आई गावदेवी माते, पाव माझे. बालिकांनी खाल्याच पायी शिर्डीला. हो मी निघालो, तुम्ही येता. सगळी बाकी. Hey,
अश्रू तसे लोचनी जासुका ती माझी आई रडते पदराला धरून आई काय म्हणते बघा माझी हरण चालली आता कल्प तोडून हरण चालली आता कल्प तोडून एक वीरेची ताट होते कानाचे डोंगरावा अनंत माते जरा तुझे डोंगरावा अनंत माते जरा उठ गो आई माझे अंगोली करे कबीरा उठ गो आई माझे अंगोली करे कबीरा कानाचे डोंगरावा अनंत माते जरा तुझे डोंगरावा अनंत माते जरा उठ गो आई माझे अंगोली करे कबीरा गवळाचे सुनिया काय म्हणता बाया
पाहिजे का दिबा पाटील साहेबांचं? हे बघ, आपल्या प्रत्येकाच्या गाववाल्यांच्या रक्तामध्ये एकच आहे की फक्त दिबा पाटील. आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या गाववाल्या एक नेत्याचा जेव्हा त्या ठिकाणी भूमीला नाव लागणार आहे तेव्हा खरंच आपल्याला आपण भूमिपुत्र असल्याचा आपल्याला अभिमान असेल, बरोबर ना? आज त्या मुलीला काय माहित आहे, पण तिला सुद्धा माहित आहे की दिबा पाटील साहेबांचं तिथे नाव लागलं पाहिजे. दिबा साहेबांच्या नावाचा
एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी होऊन जाऊ दे. चेतन म्हात्रे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी या वेशभूषामध्ये यम बनल्या होत्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी सांगू इच्छितो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पुढचं नाव आहे शैलेजा आणि अर्थातच आपली इंडियाची क्रिकेट टीम आता सेमीफायनल मध्ये गेली. स्वागत झालं पाहिजे आर्यन जो बनला होता अंबुजा सिमेंट ज्याच्या पौर्णिमा निमित्त आज होतोय आणि या सर्वांनी